नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, ब्युटिफुल अँड हँडसम मला भावांनो बहिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी लई झक्कास अशी रेसिपी घेऊन आली, ते म्हणजे खीर। तांदळाची खीर कशी बनवायची। तर खीर पाहिल्यानंतर सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण खीरच अशी बनली आपली एक नंबर मलाईदार, बिलकुल आईस्क्रीम सारखी आपली खीर बनली। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, एक नंबर भन्नाट व्हिडिओ झालेला आहे आपला, एक नंबर खतरनाक। तर तांदळाची खीर कशी बनवायची ते बी मलाईदार बिलकुल, तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला बी अशी मस्त मलाईदार जर खीर बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर हे बघू शकता, त्यासाठी मी अर्धी वाटी घेतले तांदूळ। तर तांदूळ आपल्याला चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, है ना। तांदूळ कोणतेही असू शकतात, काही नाही, फक्त ते भिजले गेले पाहिजे चांगले, है ना। तर हे तांदूळ आपण व्यवस्थित 2 पाण्याने मस्त धुवून घ्यायचे स्वच्छ। स्वच्छ मस्त धुवून घ्यायचे आहे तांदूळ। आणि मग नंतर ना याले अर्ध्या घंट्यासाठी भिजू घालायचं आहे, कारण तांदूळ ना बातच भिजून जातात। तर आपण याले अर्धा घंट्यासाठी भिजू घालू। तर बघू शकता मित्रांनो, आता मी काय घेतलं आहे ना। तर हे 3 पाव दूध आहे, मस्त दूध घेतलं मी 3 पाव। आणि हे जे आपण जे चावल भिजू घातले होते ना ते आहेत। ड्रायफ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, काजू, खोबरं, काळे मनुके, हिरवे मनुके हे घेतले ड्रायफ्रूट्समध्ये। आणि अर्धी वाटी हे साजूक तूप घेतलं आहे ना, गावरान। इलायची घेतली। आणि चवीनुसार तुम्ही किती गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। तर आता हे तांदूळ आहेत ना, आपल्याला मिक्सीमधून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। चांगलं व्यवस्थित बारीक करून घ्यायला लागते आपल्याला मिक्सीमधून। जेवढे हे बारीक झाले ना तेवढे आपले खीर एक नंबर होऊन जाते, है ना। तर मिक्सीमधून हे पहा असं पूर्ण बॅटर तयार झालं हे। तर हे पूर्ण धुवून घ्यायचं। आणि जे आपले जे तांदळाचं जे पीठ असते ना, तर त्याच्या गाठी व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायच्या आहेत, है ना। आता हे बघा, हे वाटीमध्ये मी जे काढलं तांदूळाचं जे बॅटर, तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ताकी आपण जेव्हा आपण खीर बनवायला लागू तर तेव्हा गाठी नाही झाल्या पाहिजे, आहे ना। त्यासाठी ते मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला गॅस ऑन केला, कढई बी ठेवून दिली। आता कढई झाली गरम। आता याच्यात टाकू आपण तूप, साजूक तूप गावरान। तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता। तर जे आता खोबरं बारीक कट केलं होतं ना, ते थोडंसं आपण याच्यातनी फ्राय करून घेऊ खोबरं। तुम्ही कच्चं नारळ बी वापरू शकता, तसं काही नाही। तर हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याच्यामध्येच आपल्याला जे तांदूळाचं जे बॅटर होतं ना त्याच्यात टाकून द्यायचं आहे मस्त तुपातनी। या तडक्यात ते तांदूळाचं जे बॅटर आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। तर स्लो फ्लेमवर आपल्याला हे नारळ व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलरमध्ये। तर हे बघू शकता, आता सगळं जे बॅटर आहे ना असं मिक्स करायचं आहे ना, कधी बी फोडणीतनी टाकताना। तर हे बघू शकता पूर्ण मिक्स करून टाकलं आता। आणि आपल्याला मिक्स केल्यानंतर ना हे फिरून घ्यायचं आहे तेव्हाच्या तेव्हा, नाहीतर उशीर जर केला तुम्ही तर याच्या ना गाठी होऊ शकतात, मग आपली खीर ना हे व्यवस्थित होत नाही। आणि तेव्हाच दूध टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही तुमच्या हिशोबाने दूध घेऊ शकता, पण जास्त दूध घेतलं ना एक नंबर खीर बनते, एक नंबर मलाईदार, बिलकुल आईस्क्रीम सारखी खीर बनते। तर बघू शकता मित्रांनो, तर उकळी आली आपल्या खिरीले। आता व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर मस्त उकळी येऊ द्यायची। आणि मग नंतर याच्यातनी साखर टाकायची आपल्याला। व्यवस्थित पहिले फिरून घ्यायचं आहे, कारण जे बी गाठी राहतील ना ते होतील नाही। तर व्यवस्थित फिरून झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी टाकायची आहे साखर। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर वापरू शकता। मी जास्त गोड खात नाही, जास्त पानसट बी खात नाही, मीडियममध्ये आम्ही गोड खातो, आहे ना। तर हे बघू शकता, साखर टाकली। साखर टाकल्यानंतर परत आपल्याला फिरून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि हे विलायची टाकू आता,
मस्त विलायची कुटून घेतली, विलायची टाकून द्यायची आहे आणि डबल परत थोडंसं फिरून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचं. आणि आता टाकून घेऊ आपण ड्रायफ्रूट्स आहे ना. हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपात बी म्हणजे फ्राय करू शकता आहे ना, तसे करू शकता, टाकू बी शकता. तर बघू शकता मित्रांनो, आता ड्रायफ्रूट्स टाकून दिल्यानंतर आपली खीर झाली तयार. मस्त उकळी आली, खतखत मस्त उकळी आली. दूध बी आपलं व्यवस्थित आटलं गेलं आहे ना. दूध थोडंसं आटू द्या लागते, तरच ते खीर 1 नंबर बनते है ना. तर बघू शकता मित्रांनो, किती चांगली आपली हे खीर बनली. पहिले तर असं वाटलं होतं की चला बा लय पतली झाली आहे ना. तर पतली खीर किती का झाली ना, ते थोडीशी गॅसच्या खाली जर ठेवली ना तर ते पूर्ण आवरून येते खीर आहे ना. तर चला आता आपण करू सर्व. 1 नंबर आपली मलाईदार मस्त खीर बनली. चला घ्या खाऊन मग खीर. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा, एक सुंदरशी कमेंट करा. कमेंट नक्की करा, लाईक करा. आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलले सबस्क्राईब करा. बेल आयकन जरूर दाबा, कारण बेल आयकन जर तुम्ही दाबसान तर जे बी मी व्हिडिओ टाकले तर छान छान जे रेसिपीचे व्हिडिओ, जे ब्लॉग्स मी टाकीन ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत येऊन जाईन. तर बघा मित्रांनो, काय मस्त मलाईदार बिलकुल आपली ही खीर बनली. तर अशीच खीर बनवा. अशी जर खीर तुम्ही बनवली ना, मग तर हो गई जुबान की बल्ले बल्ले. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.